आजच्या या पवित्र दिवशी आपण ज्या महामानवाला अभिवादन करायला एकत्र आलो आहोत ते म्हणजे डॉक्टर B.R. आंबेडकर, भारतीय संविधानाचे शिल्पकार, दलितांच्या हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे योद्धा आणि खऱ्या अर्थाने मानवतेचे पूजक. मित्रांनो, बाबासाहेबांचे जीवन म्हणजे संघर्षाची ज्वाला आणि प्रेरणेचा महासागर आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जन्म घेऊनही त्यांनी शिक्षणाच्या जोरावर जग जिंकले. त्यांनी कधीही परिस्थितीसमोर हार मानली नाही, तर ती बदलण्याचा निर्धार केला. म्हणूनच ते फक्त व्यक्ती नाहीत, ते एक विचार आहेत, एक क्रांती आहेत. जुलमाच्या अंधारात ज्याने दिवा पेटवला, शोषितांच्या डोळ्यात ज्याने स्वप्न उजाळवला, ते नाव आहे बाबासाहेब, ज्यांनी इतिहास घडवला. बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला सर्वात मोठा वारसा म्हणजे भारतीय संविधान. कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया हे फक्त एक पुस्तक नाही, तर समानतेचा, न्यायाचा आणि स्वातंत्र्याचा आधारस्तंभ आहे. त्यांनी प्रत्येक भारतीयाला समान हक्क दिले, मग तो कोणत्याही जातीचा, धर्माचा किंवा वर्गाचा असो. त्यांचे एक वाक्य आजही आपल्याला मार्गदर्शन करते: शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हीच त्यांची शिकवण आपल्याला पुढे घेऊन जाणारी आहे. जिथे अन्याय तिथे आवाज उठवा, भीतीला मनातून कायमच मिटवा. बाबासाहेबांच्या विचारांनी जग बदला, हेच तुमच्या जीवनाचं खरं यश ठरवा. मित्रांनो, बाबासाहेबांनी केवळ समाज बदलला नाही, तर त्यांनी विचारसरणी बदलली. त्यांनी स्त्रियांना हक्क दिले, शिक्षणाला महत्त्व दिले आणि समतेचा मार्ग दाखवला. आज आपण जर स्वतंत्रपणे जगत असू, तर त्यामागे बाबासाहेबांचे अपार कष्ट आहेत. आज गरज आहे ती त्यांच्या विचारांना आपल्या आयुष्यात उतरवण्याची. फक्त जयंती साजरी करून चालणार नाही, तर त्यांच्या आदर्शांवर चालणे गरजेचे आहे. ना तलवार, ना कुठली ढाल. ज्ञान होतं बाबासाहेबांचं सर्वात मोठं भाल. त्यांनी दिला समानतेचा संदेश महान. म्हणूनच ते आहेत भारताचे खरे अभिमान. मित्रांनो, आपण जिथे थांबलो होतो तिथूनच पुढे एक नवा विचार सुरू करूया. डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी आपल्याला केवळ हक्क दिले नाहीत, तर त्या हक्कांसाठी उभं राहण्याचं धैर्य दिलं. त्यांनी शिकवलं की जोपर्यंत तुम्ही स्वतः बदल घडवण्याचा प्रयत्न करत नाही, तोपर्यंत समाज बदलणार नाही. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण हा संघर्षाचा होता, पण तो संघर्ष स्वतःसाठी नव्हता, तर संपूर्ण मानवजातीसाठी होता. म्हणूनच बाबासाहेबांचा इतिहास वाचताना अंगावर काटा येतो आणि डोळ्यात अभिमान दाटून येतो. ज्यांनी तुटलेल्या स्वप्नांना नवं आकाश दिलं, ज्यांनी अंधारातही उजेडाचं भान दिलं, ते महामानव बाबासाहेब होते, ज्यांनी प्रत्येकाला जगण्याचा सन्मान दिला. मित्रांनो, बाबासाहेबांनी दिलेला संदेश आजही तितकाच जिवंत आहे. आपण शिक्षण घेतो, नोकरी करतो, स्वप्न पाहतो, पण हे सगळं शक्य झालं ते त्यांच्या त्यागामुळे. कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियामुळे आज प्रत्येकाला आपले अधिकार माहीत आहेत, पण अधिकारांसोबत कर्तव्यही तितकंच महत्त्वाचं आहे, हेही यांनीच शिकवलं. आज जर आपण त्यांच्या विचारांपासून दूर गेलो, तर ते आपल्या स्वतःच्या प्रगतीला अडथळा ठरेल. म्हणूनच प्रत्येक तरुणाने बाबासाहेबांचा विचार आपल्या मनात रुजवायला हवा. विचारांचा दीप जळू द्या मनामध्ये, ज्ञानाचा प्रकाश पसरू द्या जीवनामध्ये. बाबासाहेबांचा मार्ग धरून चला, यश तुमच्या पावलांची नतमस्तक होईल आयुष्यामध्ये. मित्रांनो, बाबासाहेबांनी कधीही हार मानली नाही. त्यांनी जगाला दाखवून दिलं की परिस्थिती कितीही कठीण असली तरी इच्छाशक्ती असेल तर यश निश्चित आहे. आजच्या काळात आपण अनेक अडचणींना सामोरे जातो, पण त्या अडचणींचं रूपांतर संधीमध्ये करण्याची प्रेरणा बाबासाहेब देतात. वादळ आली तरी दीप विझू नये, अडचणी आल्या तरी मन खचू नये. बाबासाहेबांचा विचार साथ देईल, फक्त तुमचं ध्येय कधीही बदलू नये. शेवटी इतकंच सांगतो, बाबासाहेब म्हणजे प्रेरणा, बाबासाहेब म्हणजे शक्ती आणि बाबासाहेब म्हणजे आपल्या भारताचं उज्ज्वल भविष्य. मित्रांनो, आता माझ्या या भाषणाचा शेवट करताना मी एवढंच सांगू इच्छितो: डॉक्टर B.R. आंबेडकर यांचं आयुष्य आपल्याला फक्त प्रेरणा देत नाही, तर आपल्याला जबाबदारीही देतं. समानता, न्याय आणि बंधुता हे केवळ शब्द नाहीत, तर ते आपल्या जीवनाचा मार्ग बनायला हवेत. आज आपण इथे उभे राहून त्यांना अभिवादन करतोय, पण खरी श्रद्धांजली तेव्हाच ठरेल जेव्हा आपण त्यांच्या विचारांना आपल्या कृतीत उतरवू. अन्यायाविरुद्ध आवाज उठवू, शिक्षणाला सर्वोच्च स्थान देऊ
आणि एक सशक्त, समतामूलक समाज घडवू. ज्योत विचारांची पेटलेली राहू द्या, अंधाराला नेहमीच हरवू द्या. बाबासाहेबांचा मार्ग धरून चला, भारताला नव्या उंचीवर घेऊन जाऊ द्या. चला, आपण सर्वजण मनापासून एक संकल्प करूया. ज्ञानाचा दीप लावू, अन्यायाविरुद्ध लढू आणि बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करू. याच शब्दांसह मी माझं भाषण संपवतो. धन्यवाद.